श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि ज्या ज्या भागामध्ये ही जन्माष्टमी साजरी केली जाते त्या भागामध्ये वेगवेगळ्या परंपरेनं साजरी केली जाते। आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबईमध्ये दहीहंडी करून ही जन्माष्टमी साजरी केली जाते, तर नागपूर आणि विदर्भामध्ये जे आहे ते मातीच्या श्रीकृष्णांच्या मूर्ती बसवून जी आहे ती जन्माष्टमी साजरी करण्याची परंपरा गेले अनेक वर्ष जी आहे ती नागपूरकरांनी जोपासलेली आहे। जन्माष्टमीला आपला लाडका कृष्ण जो आहे तो वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या आकारात खरेदी करून त्याची घरी स्थापना केली जाते। 1.5 दिवस श्रीकृष्णाची घरी पूजा केली जाते। श्रीकृष्ण हा सगळ्यांचा लाडका आहे, मग ती घरातली लहान मुलं असो, आई असो, बाबा असो, सगळ्यांसाठी कृष्ण जो आहे तो लाडका आहे। त्यामुळे अतिशय बोलका चेहरा कृष्णाचा खरेदी करण्यासाठी जी आहे ती आता सध्या या नागपूरच्या चितारोळीमध्ये जी आहे ती झुंबड उडालेली आहे। सध्या नागपूरमध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे या पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून आदल्याच दिवशी आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला घरी घेऊन जाण्यासाठी जे आहे ते बाजारात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। काळ बदलत चाललेला आहे। सुरुवातीला श्रीकृष्णाच्या 3 मूर्त्या पारंपरिक पद्धतीने यायच्या, त्याच्यामध्ये मधामधात कृष्ण आणि बाजूला 2 त्याच्या राधा असायच्या आणि वरती शेषनागाची मूर्ती असायची। काळ बदललेला, त्यामुळे आता मूर्त्यांमध्ये देखील वेगवेगळे व्हेरिएशन्स जे आहेत ते बाजारामध्ये आलेल्या। प्रामुख्याने हा उत्सव जरी विदर्भात साजरा होत असला तरी आता या उत्सवावर जे आहे ते हळूहळू मथुरेमधलं आणि वृंदावनातले थीम जी आहे ती यायला लागलेली आहे। इथं ज्या श्रीकृष्णाच्या मूर्ती असतात त्यांची सजावट हुबेहूब इस्कॉनमधल्या ज्या मूर्ती असतात त्या पद्धतीनं किंवा द्वारका मथुरामध्ये ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाचा साज श्रृंगार केला जातो तशा पद्धतीच्या मूर्त्यांची आता मागणी वाढायला लागलेली आहे। साधारणतः कृष्णाच्या मूर्ती ह्या बासुरी वाजवताना असतात किंवा त्याच्या हातामध्ये, म्हणजे जर त्याची बालवयाची मूर्ती असेल तर त्याच्या हातामध्ये दही किंवा माखन जे आहे ते असतात। अशा पद्धतीच्या मूर्त्यांना आता बाजारात मोठी मागणी आलेली आहे। आपण पाहतोय बाजार सजलेला आहे। इथं असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचा जो मुकुट आहे तो अगदी मथुरा पॅटर्न जो आहे तो इथं सजवण्यात आलेला आहे। त्याच्यावर फुलांची आरास असेल, वेगवेगळे मोती असतील, या सगळ्यांची आरास, त्याच्या वस्त्रांमध्ये देखील वेगवेगळे व्हेरिएशन्स, वेगवेगळे कलर जे आहेत ते उपलब्ध झालेले। त्यामुळं कोणी पण ही मूर्ती घ्यायला आला आणि एकदा ती मूर्ती जर बघितली तर तो कृष्ण त्याच्यासोबतच परत जातो, कारण श्रीकृष्ण तसा पण जो आहे तो आकर्षणाचा देव म्हणून मानला जातो। त्याची सजावट ही नेहमीच अगदी आबालवृद्धांना जी आहे ती आपल्याकडे आकर्षित करत असतं आणि तीच आकर्षण आता जे आहे ते या जन्माष्टमीच्या निमित्तानं नागपूरकरांना जी आहे ती भुरळ घालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। काही व्यवसायी आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया। मला सांगा, तुम्ही गेली अनेक वर्ष हा व्यवसाय करताय, व्यवसायात आता काय बदल झालेला आहे? ग्राहकांची कुठल्या पद्धतीच्या मूर्त्यांची मागणी वाढलेली आहे? सगळे वेगळ्या प्रकारचे मूर्ती मागते त्या हिसाबाने आम्ही मूर्ति करतो। हिंदी में बोलूँगी, बोलूँगी। उस हिसाब से हम मूर्ति बनाते हैं। सभी को आजकल अलग अलग पैटर्न में अलग अलग सजावट, अलग अलग डेकोरेशन। कोई कस्टमर ऐसे आते हैं जिनको अपने डेकोरेशन के हिसाब से मूर्ति चाहिए रहती है, किसी को वृंदावन पैटर्न में, किसी को बाल कृष्ण में, ने उस हिसाब से डिमांड ज़्यादा हो गई तो उस हिसाब से मूर्तियाँ भी ज़्यादा बनने लग गई। और सबका आप देख ही रहेंगे, जैसे सबका साज श्रृंगार, सबके कपड़े सब अलग अलग तरीके से बने हुए हैं। और काफ़ी टाइम भी लगता है इस सब चीज़ों को, क्योंकि मैं खुद ही करती हूँ ये सजावट पूरी अकेली, तो बहुत टाइम लेता है, पर हो जाता है हमारा काम बहुत अच्छी तरीके से। मुझे बताइए, कृष्ण को प्यार से लल्ला भी कहा जाता है। जब आप इनको सजाते हो, इतना लाड़ प्यार जब उनको लगाते हो तो आपको साक्षात कृष्ण आपके साथ ऐसा अनुभूति लगता है ना, हमें उन पे प्यार भी आता है। मैं तो कई बार सजाने के बाद इनकी यानी ऐसा मुझे लगता है कि इनकी नज़र भी उतार लूँ। कई बार तो ऐसा होता है कि यानी हम लोग थोड़ा सा उसको प्यार वगैरह कर लेते हैं और काफ़ी सुंदर लगता है, अच्छा भी लगता है, बहुत अच्छा फील होता है काम करते समय। दादा, मला सांगा, तुम्ही आधी पारंपरिक मूर्ती बनवायच्या, त्याच्यामध्ये कृष्ण 2 बाजूला त्याच्या गवळणी असायच्या, आता हा काळ बदललेला आहे, वृंदावन पॅटर्न आलेला आहे, कसा हा सगळा बदल झालेला आहे? या मूर्त्या आता नागपुरात तयार होतात? दादा, अगोदर 2 राधा आणि मधात कृष्ण या पद्धतीच्या मूर्त्या तयार होत होत्या। आता कसं सोशल मीडिया, मेन म्हणजे मोबाईलपायी हा सगळा परिवर्तन झालेला आहे मूर्त्यांमध्ये। म्हणजे लोक जे आहेत आजकाल मोबाईल दाखवतात आणि मूर्त्या तशा पद्धतीच्या बनवून मागतात, असं आहे। तर त्याच्यामुळे आम्हाला पण त्या पद्धतीमध्ये घडवा लागत आहे। पारंपरिकमध्ये तसं पाहिलं तर 2 राधा, मॉडर्नमध्ये पण आम्ही तसं तयार करून देत आहे। ह्या पद्धतीमध्ये पण आम्ही 2 राधा बनवून देतो आहे, असं काही नाही आहे। पण त्यांनी आपले
रीतिरिवाज नाही सोडले. 2 राधा ह्या पद्धतमध्ये पण 2 राधा मागतात, पहिल्या पद्धतमध्ये पण 2 राधा होत्या. कोणाकोणाकडे सिंगल राहतात, राहतात म्हणून सिंगल, कोणाकोणाकडे लग्न व्हायचं राहते मुलाचं म्हणून सिंगल कानोबा बसवतात. आता घरात बाळ झालं तर बाळ बसवतात. ह्या पद्धतीचा पारंपरिक जे चालू आहे तेच आता पण पिढोनपिढी चालू आहे. फक्त एवढंच आहे, अगोदर एवढ्या प्रमाणात नव्हतं, आता भरपूर प्रमाणात म्हणजे मागणी झालेली आहे कानोब्याची, सर्व गोष्टीची, आणि उत्साह लोकांचा दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. उत्साह वाढत चाललेला. या उत्साहाला महागाईची किती मार बसतो आहे, आणि हा मार बसत असतानाही कृष्ण भक्तांचं प्रेम कुठं कमी झाल्याचं पाहायला मिळतं. बघा, हिंदू पहिलेही जागृत होता, आताही जागृत आहे. महागाई कितीही झाली तर पारंपरिक धर्म आणि त्या गोष्टीला मार पडू शकत नाही. आम्हाला पण ह्या सर्व गोष्टी विकतच आणाव्या लागतात. आम्हाला पण महागाईवरती त्याच्यावरती आम्हाला पण भार आहेच. तर तसंच गिरायकांवरती पण भार वाढणारच आहे. आमच्याकडे वाढला तर तिकडे पण वाढ वाढणारच आहे. या सर्व गोष्टी तर लागूच आहे सर. आणि सर्व भक्तांना हेच विनंती आहे का महागाईमुळे आपण आपला धर्म आणि आपली परंपरा आपण सोडू शकत नाही. नक्कीच महागाई वाढली आहे, मात्र कृष्णावरचं प्रेम टसूभरही कमी झालेलं नाही आहे. त्यांना कितीही महागाई असली तरी त्यांच्या आवडती आणि बोलकी आखीव रेखीव अशीच कृष्णाची मूर्ती जी आहे ती प्रत्येकाला हवी असताना त्याची चॉईस इथं करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही लोक इथं मूर्ती खरेदी करायला आलेला, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मला सांग, तू कृष्ण मूर्ती घ्यायला आलेली आहे, तुझ्याकडे किती वर्षापासून ही परंपरा आहे आणि तू मूर्ती घेताना काय प्रामुख्याने शोधते? फर्स्ट इयरच आहे. माझ्या दादाला मुलगी झाली आहे म्हणून फर्स्ट इयर आम्ही बसवत आहे. बाळ गोपाळच हवा होता आम्हाला. तू जेव्हा आता इथे बाजारात आली त्यावेळेला वेगवेगळे व्हेरिएशन्स दिसतात, तुला कुठल्या गोष्टी आकर्षित करतात कृष्णाची? मूर्ती बघितल्यावर असं वाटत आहे की कृष्ण अक्षरशः आहे तिथे प्रेझेंट. लाईक म्हणजे मी वृंदावनला पण जाऊन आली आहे, तिथे पण म्हणजे सेम हुबेहू चेहरा आणि त्या सगळ्या गोष्टी. मग पुढची काय तयारी आहे आता? कृष्ण घरी गेल्यावर कशा पद्धतीनं त्याचा लाड लावला जाणार आहे? बाळ गोपाळांसारखंच की ते आमचे बाळच आहे एक, या प्रकारे. मला सांग, तू मूर्ती हातात घेतलेली आहे, तुला ही आवडलेली आहे, काय आवडलेलं आहे मूर्तीत तुला? खूप छान आहे मूर्ती आणि तिचे डोळे वगैरे अशी आकर्षित करत आहे. खूप छान आहे. बरं, तुला बाळ कृष्ण का आवडला? तुला राधेसोबत कृष्ण नाही आवडला? नाही आवडलं म्हणजे आवडलं आहे ते. नक्कीच आपण पाहतोय की ही परंपरा जी आहे ती कन्हैया स्थापन करण्याची पूर्व विदर्भात प्रामुख्याने नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जी आहे ती गेल्या अनेक वर्ष राबविली जात आहे. सुरुवातीच्या काळात नवसाचा कान्होबा म्हणून याला ओळखलं जायचं. देशभरामध्ये त्याला कृष्ण म्हणून ओळखलं जात असलं तरी विदर्भामध्ये जे आहे ते त्याला कान्होबा म्हणून ओळखलं जातं. उद्या या कान्होबाची संध्याकाळी स्थापना होईल आणि परवा या कान्होबाचं विसर्जन केलं जाईल. वर्षभर जे आहे ते भक्त आपला लाडका कान्होबा कधी येईल आणि त्याचे लाड कसे पुरवले जाईल यासाठी प्रयत्न असतात. आणि आता भक्तांचा तो स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत आहे. बाजारामध्ये आता गर्दी व्हायला लागलेली आहे. फक्त कृष्णमूर्ती नाही तर कृष्णमूर्तीच्या सजावटीसाठी जे साहित्य लागतं, कृष्णाच्या नैवेद्यासाठी जे दूध, तूप, लोणी लागतं, याचे बाजार देखील आता सजायला लागलेला आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस भक्तांचा लाडका कृष्ण त्याच्यासोबत असणार आहेत आणि हे 2 दिवस कृष्णासोबत भक्तांची धमाल असणार आहे. प्रामुख्यानं नागपूर आणि विदर्भामध्ये त्यांचा लाडका कान्होबा त्यांच्यासोबत असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.